कर्जत जामखेड मतदारसंघावरील वर्चस्वाचा संघर्ष आणि रोहित पवार विरुद्ध राम शिंदे या वादाचा तिसरा अंक काल पाहायला मिळाला. त्यांचा वाद नेमका काय आहे, याला कारणीभूत कोण आहे, वादाचा वाढलेला संताप कुणाच्या पथ्यावर पडेल, जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अदिती. अगोदर सुरुवातीचे अंक पाहू. कर्जत जामखेड 2009 आणि 2014 साली राम शिंदे आमदार होते. मतदारसंघात त्यांनी आपला चांगला जम बसवला. 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत विकास कामांना सुरुवात केली. मात्र याच काळात पवार कुटुंबातून रोहित पवार राजकारणात आले आणि बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ असल्याने राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी संपर्क वाढवला. अपेक्षा नसतानाही 2019 साली रोहित पवारांनी मंत्री राम शिंदेचा 43,000 मतांनी पराभव केला. 2014 ला सुरू केलेल्या कामांची पूर्तता रोहित पवारांच्या काळात झाल्याने विद्यमान आमदार म्हणून ते श्रेय घेऊ लागल्याने राम शिंदे विरुद्ध रोहित पवार या वादाला सुरुवात झाली. पराभूत राम शिंदेंनी 5 वर्ष कसून मेहनत घेतली. अगदी बारशापासून 13व्या पर्यंत मतदारसंघातील प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहू लागले. भाजपचे ज्येष्ठ नेत्यात त्यांची गिनती झाल्याने त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. तरीही रोहित पवारांनी केलेला पराभव जिव्हारी लागल्यानं विधान परिषदेचे आमदार असतानाही शिंदेंनी 2024 साली विधानसभा लढवली. 2024 ला जिकडे तिकडे महायुतीचा बोलबाला असताना देखील रोहित पवार पुन्हा विजयी झाले आणि अवघ्या 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव झाला. पराभवाची कारणी-माणसा करताना गावकी भावकी करत अजित पवारांनीच महायुतीची ही जागा पाडल्याचा आरोप झाले. त्याची पुष्टी खुद्द अजित पवार यांनी देखील केली. त्यांचं शहाण्या तू पोस्टल मतांवर निवडून आला, मी दुर्लक्ष केलं नसतं तर आमदारही झाला नसता, हे भर सभेत केलेल्या विधानानंतर राम शिंदे आक्रमक झाले. हा माझ्या विरुद्ध केलेला नियोजन कट होता. शिळा कढीला ऊत आणून मला हे वक्तव्य टॉर्चर करणारे आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर निर्णय घेण्याची मागणीही केली. हे होते वादाचे 2 अंक. मात्र तिसऱ्या अंकाला काल सुरुवात झाली. राम शिंदे उडालेल्या बल्बचे सभापती असून त्यांच्या पेक्षा पंचायत समितीचा सभापतीला जास्त अधिकार असतात. वर्षातील 365 दिवसांपैकी अवघे 30 दिवसच यांचे काम असते. बाकी 335 दिवस लाल दिव्याची गाडी आणि सोबत लवाजमा घेऊन मिरवायचं पद म्हणजे विधानसभा परिषदेचे सभापती होय. इकडे सांगायचंय की मी 288 आणि विधानसभा परिषदेचे 75 आमदारांचा हेडमास्तर आहे. वास्तविक पाहता ते फक्त 70 किंवा 75 आमदारांचेच, ते पण उडालेले बल्बचे सभापती. अशी जोरदार टीका शरद पवार गटाचे नेते आणि रोहित पवार यांच्या जवळचे सूर्यकांत मोरे यांनी केली. त्यामुळे मोरेंनी केलेली हेटाळणी राम शिंदेंना जिव्हारी लागली. विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याचे वरिष्ठ सभागृहाचे सभापतीवर केलेल्या जाहीर टीकेचे पडसाद उमटले आणि हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला. शिंदेंच्या पदाबाबत अनुद्गार मोरेंना आणि त्यांचे नेते आमदार रोहित पवारांना महागात पडतात का, की अजित पवार पाठराखण करून इतर असंख्य हक्कभंग प्रस्तावासारखा हा प्रस्ताव सुद्धा धूळ खात पडून राहतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. मात्र रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांच्या या शमलेल्या वादामध्ये नव्या अंकात मात्र अजून भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला काय वाटतं, या हक्कभंग प्रस्तावावरती काय कारवाई होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा मराठी मंडळी. धन्यवाद.